आज सकाळपासूनच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला भेटली. चला पंचांचा देखील लेस प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. सलामीची जोडी शैलेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर विकास उर्फ गुड्डू. पहिलाच तडाखा आपल्याला पाहायला भेटतोय. इनफिल्डच्या वरून ठोकलाय दर्जेदार चौकार. काय चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. सुपर संडे आपण अनुभवू शकाल. नॉन स्ट्राईक इनला देखील आज आपण गुड्डूला इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल, ज्याचा हे वर्ष जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु आज मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील या मैदानावरती. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा इथे मात्र इनफिल्डच्या बाहेर. आता ऑनसाईडचा जायजा घेतलाय आणि चेंडू चालले 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा हा चौकार आपण पाहू शकाल. आणि या दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत कल्याण ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, बळीरामजी फिरगाणे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. सातत्यानं आमचे बळीराम दादा फिरगाणे देखील या स्पर्धेकरिता त्यांची देखील मेहनत पाहायला भेटली आणि अगदी तरुणांच्या पाठीशी पाठ लावून खांद्याला खांदा लावून त्यांनी या स्पर्धेमध्ये देखील सहकार्य केलं. रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपण पाहू शकाल. डॉट बॉलची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. ज्यांनी मात्र टॉस गमावला, परंतु नक्कीच हे निमंत्रण स्वीकारत असताना चांगली बॅटिंग सध्या तरी होत आहे. 3 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत आणि 8 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. तसेच ओझरलीचे पोलीस पाटील रामजी वाघे या ठिकाणी त्यांच्या फॅमिली सहित मात्र कुठंतरी सुपर संडे आहे, रविवार आहे म्हणून नक्कीच काहीतरी शॉपिंग वगैरे करण्याकरिता चाललेले आहेत. ते देखील या क्रीडा नगरीवरती जोडले जातील. आणि दरम्यान इथे फलंदाज बाद होईल. शैलेशला मात्र परतावं लागेल. सुरुवात चांगली झाली होती आपण पाहिली तर, परंतु इथे मात्र कमबॅक झाले. गोलंदाज तन्मय. आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरुवातीच्या काही 2 चेंडूमध्ये तन्मयनं मात्र काही चांगली कमालीचं कार्य केलं नाही, परंतु तदनंतर इथे जर पाहिलं तर आपण त्याने आता या ठिकाणी कमबॅक केलेला आहे या मॅचमध्ये. आज विश्वास केडी देखील इन ॲक्शनमध्ये आहे सध्या तरी. तसेच एन के स्पोर्टचे मालक नितेश कांबेरे यांनी उत्कृष्ट गोलंदाज करिता उत्कृष्ट शूज पुरस्कृत केलेले आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आपण देखील मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत असेल. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये नाहीये कोणी आणि चेंडू 4 धावांसाठी सफर करत असताना हा चौकार. आज येणाऱ्या पुढील टीमला देखील मी नक्कीच ऑफिशियल कॉल देतो आयोजकांच्या वतीनं. आज आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं फार गरजेचं आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल जनीमरी निंबवली आणि RCC राया दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहा पुढील मॅच करिता. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आपण उपस्थित राहणं गरजेचं असेल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता त्या ठिकाणी पंच देखील सांगताय. ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. 1 गडी बाद, धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत 12. धावा धावपलकावरती जरूर आहेत, परंतु एक चांगला बॅटर मात्र गमावलेला आहे ज्यांनी दमदार सुरुवात केली होती. कदाचित शैलेश जर खेळपट्टीवरती जास्तीचा काळ मात्र राहिला असता तर अजूनही काही धावा ज्या मात्र नक्कीच पाहायला भेटल्या असत्या. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. विश्वास केणे आणि त्यांचा हा संघ आज राजूजी गायकर देखील आलेले आहेत. चाहते पाठीशी असतात त्यावेळेला नक्कीच आत्मविश्वास वाढत असतो. काल देखील आपण पाहिलं
चाहत्यांनी मात्र नक्कीच रंग भरला होता. आत्मविश्वास जो मात्र नक्कीच वाढत असतो. दुसरं षटक इथे घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आलेले आहेत, सुजित आलेले आहेत. स्ट्राईकला गुड्डू. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय त्या ठिकाणी, जबरदस्त फटका, आलटी पलटी आणि चेंडू 4 धावांसाठी झालाय. गुड्डूच्या बॅटमधून हा चेंडू सीमा पार कलटी, चौकार. आता मात्र गुड्डू देखील हात खोलतोय त्या ठिकाणी. दोन्ही हात त्या ठिकाणी फिरवत असताना थोडासा वॉर्मअप देखील आता त्यांनी सुरुवात केलेला आहे. धावसंख्या थोडासा वेग या ठिकाणी धरत असताना पूर्णशा या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 30 जागा, सेम प्लेस, सेम रिझल्ट, 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी गुड्डूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले. शैलेशने देखील मागील षटकामध्ये पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार ठोकला होता, परंतु तदनंतर तिसरा बॉल जो मात्र डॉट झाला आणि चौथ्या बॉलवरती त्याला परतावं लागलं. आता गुड्डू मात्र या ठिकाणी स्ट्राईकवरती आहे. या खेळाडूच्या नावावरती देखील मॅन ऑफ द सिरीज आहे. दमदार खेळाडू आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गुड्डू इथे मात्र चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का? धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 20 या आकड्यावरती. आज खूप चांगली ऑपरेटिंग आपल्याला पाहायला भेटते. अशी ऑपरेटिंग करणं फार गरजेचं आहे. माऊली लाईव्हच्या वतीनं आणि नाव देखील सांगत नाही मी तर म्हणतो की नक्कीच मनोज कारवे सर देखील म्हणतात की नावात काय डरले नाही, तुमचं कार्य फार महत्त्वाचं आहे. चांगला फटका तिथे आपण पाहू शकाल. लेफ्ट देखील चांगलं होतं, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला आहे खेळाडू. चेंडू 4 धावांसाठी आई गावदेवी स्टँडला सलामी देणारा हा चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता इथे मात्र आपण पाहिले तर गुड्डूने ही चौकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट केली आहे. इक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गुड्डू या ठिकाणी आपण पाहू शकते बरसत आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोचली धावपलकावरती 24 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. हो, इथे मात्र आपण पाहू शकता नो बॉल पंचांनी घोषित केलेले. ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी झालेले आहे. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. पाहूया या फ्री हिटचा फायदा या ठिकाणी गुड्डू मात्र ऑन साईडला घेईल की कशा पद्धतीनं तो बॉल या ठिकाणी टोलावेल हे नक्कीच पाहायला भेटेल. उघडा डोळे बघा नीट. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईटिश लॉंग ऑन स्पेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये ठेवलेला आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. गॅप मधून चेंडू 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकते बॅटिंग. 4 मध्ये 4 या ठिकाणी ठोकलेले आहेत. धावसंख्या तब्बल 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता चिंतेचा विषय इथे मात्र निर्माण झालेला आहे. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये देखील तन्मयला देखील उसंत दिली नव्हती जेव्हा शैलेश खेळत होता. तदनंतर शैलेश जसा बाद झाला विकासने देखील या ठिकाणी मोर्चा सांभाळलाय आणि त्यांनी सुजितला देखील उसंत दिली नाही आहे. त्याच्यावरती देखील आक्रमण चढवलंय. जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकताय. आज हरेश दादा देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि थोडंसं हास्य स्मित आता त्यांच्या देखील होटावरती येत आहे, कारण की त्यांची टीम आता चांगल्या टचमध्ये आपण पाहू शकाल. सुजितचे संकट इथे मात्र वाढवलेले आहेत. कोणती लाईन नेत असेल हे नक्कीच पाहायला भेटेल आपल्याला. सुजितच्या वतीनं कमबॅक करावं लागेल या ठिकाणी सुजितला. इम्प्रोवाइज शॉट, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. थोडासा आउटफील्ड त्या ठिकाणी खराब असल्या कारणाने चेंडू मात्र अडवला त्या ठिकाणी. एक धाव इथे पाहायला भेटली. धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचली आहे. या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही एक बॉल इथे मात्र शिल्लक आहे आणि 15.0 सरासरी धावपलकावरती लागलेली आहे. रितेश आहे सोबतीला, त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आलेला आहे.
काय धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे. आतापर्यंत दोन्ही बॅटरने एकही धाव काढली नाही. सर्वही धावा त्यांनी चौकारानं मात्र कंप्लीट केलेली आहे. 6 चेंडू 17 धावांची खेळी गुड्डूने साकारली आणि रितेशचा आपण विचार केला तर 2 चेंडू 4 धावा त्यांनी साकारल्या. चांगला फटका व्ही शेप मध्ये फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येऊन फायदा नाहीये. चेंडू ठावल झाला 4 धावांसाठी. रितेशच्या बॅटमधून चौकार आणि याचबरोबर षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. धावा इथे आपण जर पाहिलं तर आता बरसत आहे. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडत आहे. हॉलेंटर्स आपणास देखील विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आज मंचावरती आपण पाहू शकता अशोकजी मांजरे देखील उपस्थित आहेत, ज्यांनी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जी मात्र पुरस्कृत केलेली आहे. आपलं खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या वतीनं. स्वर्गीय भावेश लक्ष्मण बजागे यांच्या स्मरणार्थ श्री अशोक शिवराम मांजरे यांनी मात्र चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जी मात्र पुरस्कृत केलेली आहे. थोडीशी पाण्याची देखील मागणी केली. खेळाडूंना आवश्यकता असेल तर आपण पाण्याची मागणी करू शकता, परंतु डगआउटमध्ये आपण पाणी घेऊन जायचं नाही. खेळाडूंनी ती मागणी असेल तर आयोजक ती मागणी मात्र पूर्ण करतील. हॉलेंटर्स आपण मैदानाच्या बाहेरचा ताबा घ्यायचा आहे. आज आपण पाहू शकता हे गावदेवी स्टँड देखील भरलेला आहे. राजे छत्रपती स्टँड देखील त्या ठिकाणी भरलेला आहे. जय हनुमान स्टँड देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे. निंबोली ते ओझरली असणारा रस्ता देखील आता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या देखील या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता आपल्या खिडकीतून या ठिकाणी डोकावत आहे. आणि सकाळपासूनच आपण पाहू शकता या हवेचा हलकासा वेग आपण पाहू शकाल. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता या विश्वास केणे सर, ज्यांचा आवाज देखील या टिटवाला परिसर नव्हे, कल्याण नव्हे, ठाणे जिल्हा नव्हे तर तब्बल महाराष्ट्रभर त्यांचा आवाज आपण ऐकतोय. आणि आता मात्र आपण पाहूया त्यांना इन अँड ॲक्शनमध्ये त्यांची गोलंदाजी कशी असेल. सध्या तरी त्यांचा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. मॅच बॉल तिथे मात्र आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कुंडलिक दादा पाटील, आपण देखील आज सुपर संडेमध्ये नक्कीच धमाल कराल. ज्या वेळेला नक्कीच 4 दिवस देखील त्याने गाजवलेले आहेत आणि सातत्यानं या मैदानावरती 3ही स्पर्धेमध्ये त्यांची मजा आपल्याला पाहायला भेटली. रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटला आहे. गुड्डू अगेन्स्ट विकास, गुड्डू अगेन्स्ट विश्वास, अशी ही लढाई म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या षटकामध्ये. थोडीशी मान या ठिकाणी डोलावलेली. या बॉल मिस होल्यानंतर विकासनं देखील पहिला बॉल डॉट विश्वासचा आपण पाहू शकाल. विश्वासवरती आता विश्वास असेल या ठिकाणी. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या टीमला. ओहो, काय बॉल आहे. अपील देखील केली गेली. गुड्डूचा खेळीचा अंत. प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक असं स्वागत असेल. जय हनुमान क्रिकेट संघ ओझरली आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक आणि
स्पर्धेचे आधारस्तंभ विजयदादा पाटील. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रणय आलेले आहेत. गुड्डूच्या जाण्यानंतर प्रणयसारखा बॅटर येणं फार गरजेचं होतं. प्रणयसाठी लोअर फुल टॉस बॉल आणि चेंडू सीमा पार. भीम टोला वज्र टोला ठोकलाय षटकार. लोअर फुलटॉस बॉल होता, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता विश्वासचा, परंतु लोअर फुलटॉस बॉल गेला. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटलाय. आता मात्र या ठिकाणी हवाई सफर करण्याचा प्रयत्न, खतरे की घंटा, आणि तरी देखील आपण पाहिलं तरी ती झेल काही स्वीकारली गेली नाहीये. संधी इथे मात्र आली होती, परंतु या संधीचं सोडं मात्र झाले नाहीये. गोलंदाजी करत असताना विश्वासला देखील थोडीशी अडचण दिक्कत आली, कारण की गोलंदाजी करून चेंडूला पकडणं मात्र तितकंच कठीण असतं. परंतु इथे मात्र कमबॅक करणं फार गरजेचं असतं का मैदानाच्या आतमध्ये, कारण की आपण जर पाहिलं तर धावा इथे जास्तीच्या मिळत आहेत. धावा इथे जाऊन पोहोचलेल्या आहेत तब्बल 41 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. आज रायाचे सर्व लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेण्याकरिता, कारण की राया टीम देखील इंडियन ॲक्शनमध्ये असेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक धाव जोडली जाईल. धावफलकावरती लागलेले आहेत 42. ओ बॅटची एज, फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओ थोडीशी फंबलनेस झाली. विश्वास देखील थोडासा नाराज झालाय त्या ठिकाणी, कारण की अगदी सहज सोपा बॉल तिथे मात्र होता. फाईन लेगला आपण पाहिलं तर अगदी काही वेग नव्हता चेंडूचा, परंतु तरी देखील इथे मात्र एक धाव दिली गेली. ज्या षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. रवी मांजरे या वेलकम, आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. पुढचा बॉल आपण पाहूया. इथे मात्र जबरदस्त फटका, स्लॉक स्वीप, आणि चेंडू फेकून दिला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार, आणि याचबरोबर षटकाची इथे मात्र समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 2 गडी बाद 49 धावा. आगमन झालेले आमचे डीजे मास्टर यांचं देखील आगमन झालेलं आहे. 3 षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. आता शेवटचं हाणामारीचं षटक आपण पाहू शकाल. 49 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आता इथे मात्र जर आपण पाहिलं तर प्रणय आणि त्याच्या सोबतीला बॅटर रितेश या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा येतील हेच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु इथे मात्र आता या अडचणी वाढवण्याची आवश्यकता असेल. विश्वासने थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता मागील षटकामध्ये आपण पाहिला तर. आता इथे मात्र पुढे आपण उतरत्या क्रमामध्ये जर विचार केला तर तन्मयला आता काहीशा कमी धावा देणं फार गरजेचं असेल. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकता वैभव पुढील मॅच झरीमरी निंबवली आणि RCC राया. इनिंग ब्रेकमध्ये आपण जर आला नाही टॉस करण्यासाठी तर नक्कीच 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. फाईन लेगच्या इथे क्षेत्ररक्षक कोणी नाही, दर्जेदार फाईन खेळलेला फटका, चौकार. काय जबरदस्त फटका आपण पाहायला भेटला. लेग साईड लेग स्टंप, थोडासा स्लोवर गतीचा बॉल होता गोलंदाज वैभवचा, आणि त्याच्यावरती देखील या ठिकाणी मोहर उमटवली आहे 4 धावांची. इथे कोलवट टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतो, परंतु विकेंड एरिया आहे तिकडे.
मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेले आहेत. 2 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला भेटतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना 55 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. खूप काही जास्तीच्या धावा इथे मात्र नक्कीच काढण्यामध्ये जय बजरंग वासुंद्री टीम सफल होत आहे आडव्या बॅटने या ठिकाणी. परंतु आता मात्र काहीसा फरक पडणार नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये वैभव 7 धावा खर्च करतोय. धावसंख्या 56 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 56 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अजून 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. आता काहीशा मोठ्या फटक्यांसाठी जाण्याची फार गरज असेल, कारण की बोनस स्वरूप धावा एकवटणं फार गरजेचं आहे. स्विंग केलाय बॉलला, पाठवलंय चेंडू सीमा पार, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार राय टीम या इनिंग नंतर आपण जर टॉस करण्याकरिता उपस्थित राहिल्या नाही तर नक्कीच 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. आज कुठल्या प्रकारची दिरंगाई केली जाणार नाहीये. इथे मात्र आपण पाहू शकता या जबरदस्त फटका बॅक टू बॅक ठोकलाय. दुसरा घणाघाती प्रहार, दुसरा ब्लास्ट, षटकार आणि याचबरोबर धावा देखील पोहोचलेल्या आहेत 68 या आकड्यावरती. कठीण परिस्थिती, वाईट काल हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आता ही ज्ञानाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी टीमला पुढील इनिंगमध्ये कमबॅक करावा लागेल. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक आता चेंडू खाली, फलंदाज इथे मात्र बाद होतील. या झेलनं इथे मात्र आता आत्मविश्वास वाढेल का कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी या टीमचा. मॅचचं धावतं वर्णन नक्कीच आपण ऐकणार आहोत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस रंग भरलेला आहे. आपण सर्वच त्यांच्या आवाजानं मात्र मंत्रमुग्ध होत आहोत. असे तुम्हा आम्हाचे आदरस्थान या ठिकाणी प्रेरणास्थान आहेत. व्हॉइस ऑफ टिटवाळा, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र. आमचे आदरणीय गुरुवर्य मनोज कारवे सर या ठिकाणी कॉम बॉक्समध्ये जॉईन होतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा
जय हनुमान क्रिकेट संघ ओझरली आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026चा हा थरार. थँक्यू सो मच. हॅलो. धन्यवाद रिस्पेक्टेड कॉमेंटेटर राजू जाधव सर. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील ओझरली या गावातील जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मी मनोज कारवे आपणा सर्वांचे हृदयाच्या अंतकणातून हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षको, आपण पाहताय ह्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील हा पहिला सामना इथे रंगलेला असताना पहिली इनिंग समाप्त झाली आहे. तत्पूर्वी आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस करू इच्छितो. त्यासाठी मी विनंती करतो की निंबोलीचा कॅप्टन आलेला आहे. कृपया RCC राया संघाचा कॅप्टन त्वरित आपण हजर राहा, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. उपस्थित आमचे व्यासपीठ मान्यवर, लाडके आमचे मायबाप प्रेक्षक आणि ऑनलाईन वाहिनीशी जोडले गेलेले ऑनलाईन लाईव्ह प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या फायनल डेमध्ये. आज ग्रँड फायनल डे, सुपर संडे आपण इथे साजरा करत आहोत या ओझोलीच्या मैदानामध्ये. जय हनुमान क्रीडांगण ओझोली या ठिकाणी ही रंगणारी स्पर्धा. सूर्यप्रकाश लख्ख पडलेला आहे, निसर्गरम्य वातावरण तयार झालं आहे. खेळण्यासाठी अनुकूल स्थिती कशी पाहिजे तशी इथे निर्माण झाली आहे आणि निसर्ग देवता कुर्बान झालेलं क्रीडांगण आपण पाहतोय. सभोवताली चहूबाजूला दाट हिरवीगार झाडं झुडपं आणि त्या कारणाने आपल्या डोळ्यांना एक वेगळा आनंद मिळत असतो, नेत्रसुख मिळत असतं आणि त्या नेत्रसुखाच्या सोबतीला आपण क्रिकेटचा इथे सुख प्राप्त करत आहोत या मेजवानीच्या आधारे. ही क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटचा महासंग्राम आपण गेली 4 दिवस या क्रीडानगरीवरती अनुभवत आहात. आपण पाहिलं की पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगमध्ये 68 धावा उभ्या केल्या कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाने. 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी वासुदेव संघाने धावा उभ्या केल्या आणि कोंडेरी संघाला आव्हान दिलं ते 69 धावांचं जिंकण्यासाठी तब्बल 30 चेंडूंमध्ये. फार मोठा मुकाबला असेल, अडोस पडोस की लढाई म्हणू शकतो आपण. एकाच परिसरातील एकाच रस्त्यावरचे 2 सामने आणि कोण परतेल कोण तरेल त्याचं उत्तर मिळेल. पहिला चेंडू मार्गस्थ, धावांचा पाठलाग सुरू होतोय. काहीसा लोअर फुलटॉच होता, त्याला हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलं. मिड विकेटला फिल्डर तिथे तैनात आणि चांगली फेकी करे पण तिथे सिंगलची प्राप्ती केली बॅट्समन सुजित ऑफ द मार्क. धावसंख्या 1 सुरू झालेली आहे टीम कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाची. उल्लेखनीय कामगिरी आधीच्या इनिंगमध्ये पाहिली आपण. अगदी वासुदेव संघ सुद्धा चांगला फॉर्ममध्ये आलाय. या परिसरातील क्रिकेटचा कायापालट झाला. नुकतंच आम्हाला किरणजी गोंदले साहेबांनी सुद्धा सांगितलं की जसं आपलं असोसिएशन नवीन निर्माण झालं आणि अध्यक्ष साहेब भाऊजी चेलार त्याच्या सोबतीला सदस्य आपले किरणजी गोंदले जसे जॉईन झाले, आपल्या परिसरातील क्रिकेट फार वेगाने पुढे जात आहे आणि चांगली ही बाब आहे आपल्यासाठी. हा पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला, मिस्टामिक स्टोक आहे, मिड विकेट चेंडूच्या खाली शॉर्ट मिड विकेटला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का लागतोय टीम कोंडेरी संघाला. अगदी डोकं वर गेलं फटका मारताना. चेंडूला खालून उचलण्याचा प्रयत्न केला गेला पण तो चेंडू जसा टप्पा पडला फ्लाय झाला होता बाउन्स होत असताना. त्या कारणाने बॅटच्या एजला लागला आणि त्या पद्धतीने इथे मिडल न होता सुंदर जजमेंट करून झेल टिपला अगदी शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरने. धावसंख्या इथे 1 असताना विकेटचं पतन. आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये आमचे सन्मान्य निलेशजी दळवी आलेले आहेत, जे कॅप्टन आहेत आणि ज्यांनी जरी म्हणून निंबोली संघाला एक व्यवस्थित पद्धतीने बांधलेला आहे असं म्हणू शकतो. पण आधारस्तंभ आहे ते संघाचे. हा फ्लाय झाला चेंडू, टर्न चांगला होता, टर्न अँड मिस. रायझिंग डिलिव्हरी टाकण्यामध्ये सक्षम ठरतोय गोलंदाज रितेश या ठिकाणी.
चांगला धावफलक उभारल्यानंतर अगदी अशी जर बॉलिंग झाली तर अगदी चांगला दबाव टाकू शकतो कोंडीरच्या अगेन्स्ट वासुंद्री संघ या सामन्यामध्ये पाहता. पक्षाचा सुद्धा वावर सुरू झालाय बघा. एक चांगलं रमणीय वातावरण आणि फटका चांगला सजवलाय. शॉर्ट ऑफ लाईन त्याला पूल केलाय. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षणीय चौकार. सन्मान्य प्रणयजी कांबेरे आपण इकडे या जरा. आपलं हार्दिक स्वागत आहे. हरकत नाही, सन्मानीच आहे तो. लहान मुलगा असू दे, काही प्रॉब्लेम नाही. इथे मान दिला पाहिजे. इथे मान सन्मान नाही आहे तर इथे विकेटची चान्स आहे. आणि धक्का दिला. धक्का क्रमांक 2 लागोपाठचा दुसरा विकेट इथे प्राप्त करतोय गोलंदाज निरितेश. जबरदस्त बॉलिंग, विकेटचं पतन. एक सुंदर जजमेंट दाखवलं तिथे कुणालने सुद्धा. अगदी डीपमध्ये तो तैनात होता. डोळ्यांच्या समोर सूर्यदेवता सुद्धा प्रखरतेने तिथे असताना अगदी त्या प्रखरता सूर्याला आणि प्रकाशाला न जुमानता झेल टिपला. यालाच म्हणतात चांगलं तुमचा तालमेल, चांगला स्टान्स आणि एकदा क्रिकेटच्या प्रती चांगला सराव. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आमचे लाडके सन्मान्य विश्वासजी केणे. एक जबरदस्त उभरते कॉमेंटेटर म्हणून ते आता उदयास आलेत. फार दूरदूरच्या स्पर्धा कव्हर करत आहेत. फेसबुकला त्यांचे अनेक व्हिडिओ ते अपलोड करत असतात. आणि ते विश्वास केने आता इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला इन ॲट 4 2 धक्के दिल्यानंतर हा ड्राईव्ह केला आहे. बॅक टू द बॉलर. पास होत नाही तिथे ड्राईव्ह. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर येतोय, थांबतो तिथे. स्किट झाला काहीसा गोलंदाज. रिलीज करताना तुम्ही स्वतःला अगदी सांभाळलं पाहिजे, कारण कॉन्क्रीट खेळपट्टी होती. ह्या गोष्टी जास्त पाहायला मिळतात आपल्याला अशा मैदानावरती. सूरज लगेच बाद झाला. सूरज आणि तन्मय सुद्धा बाद झाला. सुजीच्या सोबतीला विश्वास करणे आलेले आहेत. धावसंख्या 5 पाहतो आपण पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडच्या मोबदल्यामध्ये 69चं टार्गेट असताना तसा विचार जर केला तर या ठिकाणी कोंडरी संघ पिछाडीवरती आहे, बॅकफुटला आहे. CC राया कॅप्टन आमचे निलेशजी दळवी आलेले आहेत ऑलरेडी. आणि तुम्हाला आता पेनल्टीला नक्कीच सामोरं जावं लागेल. RCC राया संघ अशा प्रकारची गैरवर्तणूक नसावी. फार मोठी स्पर्धा असते. स्पर्धेसाठी अनेकांची मेहनत असते आणि आपण त्या स्पर्धेला अशा पद्धतीने गालबोट लागू द्यायचं नसतं. जर तुम्हाला चांगला संघ घडायचा असेल, नुसता खेळ चांगला नसावा मित्रांनो, तुमची शिस्त, तुमचा वावर, तुमची वर्तणूक फार महत्त्वाची असते. आणि आमचा असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा तुमच्या त्या गोष्टी पाहत असतात. तुमचं रिपोर्टिंग आमचे किरणजी गोंडले देत असतात अध्यक्षांच्या समोर. आणि तुमचं रिपोर्टिंग चांगलं जावं त्यासाठी तुम्ही चांगलं वर्तणूक दाखवायला पाहिजे. इथे 5 धावसंख्या आपण पाहतो जी चांगली नाही आहे मित्रांनो. फार कमी धावसंख्या, कारण सुरुवात चांगली पाहिजे होती. म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तशी इम्प्रेसिव्ह बॅटिंग इथे झालेली नाही आहे. वेल बिगिन इज द हाफ डन. सुरुवात चांगली झाली की आपण अर्ध यश प्राप्त करत असतो. असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग आपलं कॅरियर असो किंवा आपलं जीवन असो किंवा आपला संसार असो, सुरुवात चांगली झाली पाहिजे. नवीन षटक विकास सुरू करते आणि इथे धावांचा विकास करण्यासाठी मोठा फटका सजवलाय. फुलटॉसला भिरकावून दिले. स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. फटकाचं इथे नियंत्रण बघितलं आपण. दोन्ही पायांचं अंतर वाढवलं. अगदी बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती घेतला आणि अगदी बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि त्या फटक्यामध्ये वजन होतं. दमदार षटकार मारला इथे बॅट्समन
सुजितने आणि षटकार धावसंख्या वेगाने फुलत असताना 11 वरती जाऊन ठेपलेली आहे टीम कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाची, ज्यांच्यासमोर लक्ष आहे 69 धावांचं. बॅकअपचा वापर केला तिथे प्रॉपरली ड्राईव्ह होत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला काय फिल्डिंग केले सुंदर. राम जाधव यांची तिथे फिल्डिंग बघितली आपण. एक ब्रँडेड गॉगल ब्रँडेड कॅप परिधान ज्यांनी केली आहे आणि एखादा चांगला क्रिकेटला लाजवतील असे त्यांचे आपण पाहतोय वर्तणूक, त्यांची वागणूक, याला म्हणतात अगदी सुपर हिरो स्टायलिश क्रिकेटर. इथे विकेट किपरला चान्स होती की काय. चेंज ऑफ पेस केलं होतं गोलंदाजाने, ज्याचं नाव गुड्डू उर्फ विकास, आणि आपल्या धावांचा विकास करून सुद्धा तिथे बॉलिंगमध्ये अगदी चांगलं त्याने परफॉर्मन्स देण्याचा मानस दाखवला आहे. अशा प्रकारे फार फरकाने इथे बिछाड इथे गेला आहे कोंडेरी संघ. एका बाजूला विश्वास केने पाहतात की मला स्ट्राईक कधी येणार. फुल टॉस, पुन्हा टर्न केलाय, कडक शॉट, भडक फटका आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट सिक्सर. आणि कव्हरिंग सुद्धा केलं जातंय बघा. माहुली लाईव्हच्या माध्यमातून आपण अगदी क्लॅरिटी, क्रिस्टल क्लिअर क्वालिटी पाहता आपण आपल्या स्क्रीनवरती. रिप्ले दाखवलं जाते बघा. सुंदर अगदी इथे फटक्याचं नियंत्रण, नजर स्थिर अगदी बॅट्समनची, आणि पाहण्याजोगा फटका. एखाद्या फ्रेममध्ये हा फोटो काढून ठेवावा आणि सजवावा आणि नेहमी तो फ्रेम बघावा आपण. असा फटका सजवला या ठिकाणी बॅट्समन सुजितने या षटकार मारलाय. या षटकातील दुसरा. 4 चेंडू पडले तर विकासच्या षटकातील. धावसंख्या वेगाने फुलवत असताना इथे मात्र सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण केलेली आहे या जोडीने, विश्वास केने आणि सुजितने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, तिथे लॉंगॉला फील्ड तैनात, झेल टिपलाय ऋषीने आणि फलंदाज बाद होत असताना प्रणयने झेल टिपलाय, फलंदाज बाद. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा मंत्रमुग्ध होत असताना ह्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने, खेळाच्या निमित्ताने ओव्हर पिच मिळाला होता. आता मात्र अगदी दोन्ही पाय जवळ होते, जास्त अंतर नव्हतं, त्यामुळे बॉडी बॅलन्स निष्ठा राखता आला नाही. इलिव्हेशन नाही मिळालं फटका मारण्यामध्ये बॅट्समन सुजितला, आणि तिथे प्रणयने एक चांगला जजमेंट करून अगदी पाठीमागे जाणारा झेलला आपल्या सुरक्षित हाताच्या कवेमध्ये समाविष्ट करून एक धक्का दिलेला आहे. धावा पण आल्या आणि गुड्डूने इथे विकेटसुद्धा प्राप्त केली. 17 धावसंख्या असताना 3 गडी बाद झालेले आहेत. माऊली लाईव्ह ह्या आपण चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चांगली मेहनत बघा मुलांची इथे पाहतोय आपण. अगदी क्रिस्टल क्लिअर क्वालिटी, कॅमेरावर सुद्धा सुंदर आहे. शेवटपर्यंत चेंडूला टिपलं जाते. पंचाचा इथे इशारा होत असताना वाईटचं सिग्नल, आणि अवांतरे धावसंख्या अलगद पण एवढी मारत असताना 18 3 गडी बाद. टीम कोंडेरी. हो इथे काढलाय बॅकवर्ड पॉइंटचा फील्डर धावतोय आणि गलीचा फील्डर सुद्धा रेसमध्ये आहे. रेस कोण जिंकणार? रेस जिंकली चेंडूने, सीमा पार चौकार. काय हल्लीचे क्रिकेटर तुम्हाला विमानात फिरवतील. ताई माया अक्का, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि खूप पैसा येऊ लागला आता टेनिस क्रिकेटमध्ये, आलाय सुद्धा आणि येतोय सुद्धा. हा चौकार आला बघा, मिस फिल्डिंग झालं तिथे. शेवटपर्यंत चेंडूला टिपलं गेलं आमच्या कॅमेरामॅननी. आणि म्हणून मी म्हणतो की माऊली लाईव्हच्या ह्या वाहिनीला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईकसुद्धा करा. तुमच्या एका लाईकने, तुमच्या सबस्क्राईबने तुमचं नुकसान होणार नाही मित्रांनो, परंतु जे मेहनत करतात त्यांना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी तुम्ही अगदी सपोर्ट करू शकता. तो सपोर्ट करा. 12 बॉल झाले, 12 बॉल शिल्लक आहेत बघा, आणि 47 धावांची गरज, आणि 12 चेंडूमध्ये इथे धावसंख्या झाली 22. फार बॅकफूट होते आहे कोंडेरी संघ. पुढे आले इथे विश्वास केनेचा विश्वास भरा फटका नाहीये. झेल तिथे हातातून निसटला. शैलेशने झेल सोडला की मॅच सोडली मित्रा. 4 रन. जिथे घेतला विश्वास केने आणि विश्वास भरा फटका बघा इथे आडवे झाले. फारच सफल झाले त्यांनी. इथे जसा चेंडू पायामध्ये मिळाला त्याला अगदी आडव्या बॅटनी
प्रहार करत असताना ओहो दांडी गोल डाऊन झाले दोन्ही हात जोडले बांधले तिथे बांधून ठेवले क्लीन बॉल केले विश्वास केला विश्वास बसत नाही की हे क्या हो गया भगवान मी कसा बाद झालो बरोबर बाद झाले सर या बॅक टू द पॅव्हलियन राम केणी साहेबांनी बक्षीस काय तिथे पुकारलं आणि विश्वास केणीची दांडी गोल झाली विश्वाची तुम्हाला फार मोठं बक्षीस आलं होतं 5,000 रुपीजचं राम केणी साहेबांकडून चला टॉस करूया आपण त्या दरम्यान मान्यवर आमचे अर्जुजी घ्या आणि आपण चला कोंडेरी वासुंतीची जोडी इव्हन जोडी घ्या चला आपण टॉस करतोय राया आणि निंबवली जरीमरी निंबवली संघाच्या अगेन्स्ट राजू गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय तर पाहूया टॉस का बॉस कोण असेल RCC राया संघाचे कर्णधार कॉल करतील टेल असा कॉल केलाय परंतु हेड आलाय तर इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल निंबोली टीमचा तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये येस धन्यवाद मान्यवर राजू सर आपल्या शुभ हस्ते टॉस झाला आणि निंबोली जरीमरी संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय RCC राया संघाला बॅटिंगसाठी निमंत्रित केले पण इथे काय होणार आहे इथे कुठला संघ तरेल कुठला संघ परतेल याचं उत्तर आपण बघूया प्रेक्षकांनो 2 चौकार आले मध्ये एक विकेट आली विश्वास केण्याची नवीन बॅट्समन आलाय खोदून काढलाय अगदी चेडू फुलर लेंथ होता त्याला खोडलाय आणि तिथे अगदी चांगली फिल्डिंग पाहतो आपण काय फिल्डिंग रितेश कडून रितेश सुद्धा लाजेल रितेश देशमुख जो लातूरचा आहे तो सुद्धा लाजेल इतकी सुंदर फिल्डिंग केली आहे ज्याची सुंदर सौभाग्यवती सुद्धा आहे डिसोजा वा आणि इथे मात्र धावसंख्या 32 वर 8-37चं समीकरण आपण स्क्रीनवरती पाहू शकता हो बॅकअपचा वापर केला टर्न केलं ओ हो चेंज ऑफ पेस होतो फक्त हलक्या आता ढकललं तिथे आणि एका हाताने तिथे कव्हरिंग केले वा निलेश याने सर्व हास्याचे फवारे उडतायत आनंद ज्यांना गगनात माविण्याचं झालं कारण इथे वासुनी संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय तेच कारण आहे की सर्वकडे आता हास्यमय वातावरण तयार झालंय झेंडे सुद्धा आमच्या आता गर्वाने डवलतात बघा जाणता राजा राजे शिवछत्रपती आणि कोंडेरी गावाकडून 19 तारखेला एक पायी दिंडी सुद्धा आहे मी त्याचा उल्लेख करतो थांबा जरा इथे पूल केला शॉर्ट ऑफ लेन होता काहीसा फोर्स करण्याचा प्रयत्न झाला तितकी जागा नव्हती पूल करण्यासाठी अर्ली खेळले गेले तिथे परंतु अशा फटक्याने तुम्ही विजय इथे प्राप्त करू शकत नाही प्रेक्षकांनो महाराष्ट्रातील पहिली पायी दिंडी आहे कोंडेरी टू डायरेक्ट मराडेपाडा भिवंडी ज्या ठिकाणी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जे मंदिर उभारलं गेलं आहे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये जे निर्माण केलं गेलं आहे त्या ठिकाणी पायी दिंडी जाणार आहे कोंडेरी गावातून ठीक सकाळी 7 वाजता 19 फेब्रुवारीला लक्षात घ्या ज्यांना तिथे प्रवेश घ्यायचा असेल विनामूल्य प्रवेश आहे तुमच्या मनाने तुम्ही तिथे नोंदणी करताना तुम्ही एखादी देणगी देऊ शकता तिथे नो प्रॉब्लेम परंतु मंडळाची आणि गावकऱ्यांची आम्हाला विनंती की तुम्ही तिथे सांगा की फ्री एंट्री आहे फ्री प्रवेश आहे तुम्ही नोंदणी करा आणि त्या दिंडीमध्ये सहभागी व्हा दिंडी आपली निघणार ती कोंडेरी गावातून 7 वाजता आणि पडगा परिसरातून सापे इथून निघणार आहे सापेच्या मार्गातून सरळ पुढे जाईल वडप्याकडं वडप्यावरून खालिंग खांडपे करत पुन्हा एकदा तिकडे भिवंडी परिसरामध्ये मार्गक्रमण होणार आणि मराडेपाडाचा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर गाठणार आणि याची आपण नोंद घ्या आपण त्या दिंडीमध्ये समाविष्ट व्हा अशी गावकऱ्यांची विनंती कोंडेरी गावाकडून ही तुम्हाला एक पर्वणी आलेली आहे पहिलीच महाराष्ट्रातील दिंडी काढण्याचा मान प्राप्त केला आहे कोंडेरी गावाने फार मोठी गोष्ट आहे कोंडेरी गावासाठी एक ऐतिहासिक तो दिवस असेल 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीचा दिवस आहे याची आपण नोंद घ्या धावसंख्या 35 असताना विकेटचं पतन 3 षटकाची समाप्ती आता 6 चेंडू शिल्लक आहे 34 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाला फार बॅकफुट होती चमत्कारिक इथे बॅटिंग करायला लागेल जो इतिहास घडेल या स्पर्धेचा ओ हो इथे मोठा फटका आलाय उंच जास्त आहे लांबी कमी आहे आणि तिथे कोणाला झेल सोडलाय चेंडूने हुलकावरी दिली 4 धावांसाठी लकी 4
आला आणि इथे मात्र आत्मविश्वास वाढलेला असेल बॅट्समनचा. बघा हे रिप्ले, उडवला चेंडू जास्त उंच गेला, डोकं वर गेलं तर डोकं स्थिर नव्हतं फटक्यामध्ये, त्यामुळे या चेंडूने अंतर नाही गाठलं आणि तिथे स्क्वेलेकच्या फिल्डरने काहीसं जजमेंट चांगलं केलं, पण तो शेवटच्या मोमेंटला चेंडू निसटला हातातून आणि चौकार प्राप्त झाला. आता एक चेंडू कमी झाला, 4 धावा वाढलेल्या आहेत, धावसंख्या आता 4 पुढे, परंतु आता समीकरण आहे 5 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. 5 षटकार आवश्यक आहेत. आता षटकार येणार की काय, तिथे पुन्हा कुणाल बघतोय. हा षटकार जात असताना दोघे पण फिल्डर बघत राहिले आणि इथे अजून षटकाराने आगाज केलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आ गया वापस, मॅच जिवंत केली आहे या बॅटरने. जबरदस्त फटकेबाजी. करतोय, वेडा पिसा झालाय तिथे जिंकण्यासाठी, आणि जिंकण्याचा मानस आपल्या शरीरामध्ये नेहमीच असावा, आपल्या मनामध्ये असावा, आपल्या ध्यासामध्ये, आपल्या श्वासामध्ये असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे की कुठलाही किल्ला सर करण्यासाठी जर कुठला मार्ग असेल तर तो मी मार्ग शोधून काढेल, आणि मार्ग नाही मिळाला तर मी स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करेन. आणि तो मार्ग निर्माण करण्यासाठी अविनाश तयार झालाय. मात्र इथे मात्र चेंडू कुठल्या मार्गाने गेला ते पंच पाहत आहेत. चेंडूचा मार्ग तिथे चुकीचा होता आणि पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे. अवंताने धावसंख्या फुलत असताना धावसंख्या पोहोचलेली आहे ती 46 वरती. आता 29 धावांची गरज, माफ करा 23ची गरज 4 चेंडूंमध्ये. 23 धावांची गरज 4 चेंडूमध्ये. करेक्शन करतोय मी, मगाशी 5 चेंडू 30 धावा म्हणाल होतो, तिथे 24 होत्या. इथे फुलटॉस टाकण्याचा प्रयास झाला, प्रयत्न झाला आणि सरप्राईज झाला बॅटर तिथे की त्याला बीमर हवा होता. हो, हा मिस केलाय. 3 चेंडू शिल्लक, बरोबर होतं. 5-30च समीकरण होतं, त्यात षटकार आला. इथे रिव्ह्यू घेतलाय त्या बीमरसाठी, चेक करण्यास सांगितलंय बॅट्समनचा रिव्ह्यू. येस सर, आय गॉट इट, डोंट वरी संजयजी. आम्हाला प्रॉब्लेम असं तुम्हाला विचारू आम्ही, तुम्ही सांगालच आम्हाला. तुमचा इशारा आम्हाला कळतोय. हा फेअर डिलिव्हर आहे सर. इट्स अ डीपर अँड ड्रिपर ऑल्सो. चेंडू डीप होतोय, खाली ड्रीप होतोय. डीप आणि ड्रीप एकत्र संघ म्हणू शकतो. धावसंख्या 46. हा बघा रिप्ले आपल्या डोळ्यासमोर, लगेच माऊली लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी आपल्या डोळ्यासमोर. आणि 12वा खेळ सुद्धा आहे, डोंट वरी अबाउट दॅट. दोघांकडे अगदी सुंदर डोळे आहेत, त्यांची नजर सुद्धा घारीसारखी तुम्ही ठेवलेत तसे त्यांना त्यामुळे काळजी नाही आहे. 46 धावसंख्या इथे पाहतो आपण. 69चं टार्गेट असताना आता 3 चेंडू 23 धावांची गरज. 3-23 समीकरण जिंकण्यासाठी कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाला फार पिछाडीवरती गेला. सुरुवात राजू भाऊ फारच खराब झाली, त्या कारणाने हा दडपण आलाय. अन्यथा क्वालिटी होती संघामध्ये, इथे मात्र क्वालिटी फटका नाही. विकेट किपर आलाय आणि विकेट किपर काय करतोय इथे, गुड्डूला तिथे अगदी धोपी पछाड केलंय. फलंदाज झेल चरपामध्ये बाद, पण तो तिथे धोपी पछाड झालाय गुड्डू. कबड्डी काय, जसा गुड्डू पडला असं वाटलं की एखादा बुलडोजर इथे पडला की काय. आपल्या मैदानामध्ये बुलडोजर फिरला आणि पूर्णपणे हादरलं मैदान. गुड्डू इथपर्यंत व्हायब्रेट झालं. हरकत नाही, डोंट वरी, घरी सर्फ एक्सेल असेल तुझ्या. हो, इथे पडला बघा. आणि याला म्हणतात जान जाय पर वचन ना जाय. झेल सोडला नाही मी पडलो तिथे, मी पायामध्ये पाय अडकलं माझं. पण इथे मात्र मॅच सोडावी लागणार. आता कोंडेरी संघाला असं चित्र पाहायला मिळतं. आणि हा फक्त औपचारिकता असलेला शेवटचा चेंडू असेल, लास्ट टू गो. 1 चेंडू शिल्लक. इथे धावसंख्या थांबलेली आहे ती 46 वरती. 1 मध्ये 23ची गरज. 23-69 इतकं टार्गेट होतं जिंकण्यासाठी, आणि प्रेक्षकांना पाठी राख्यानं कोंडेरी संघाने नाराज केलं. एक कोंडेरी संघ सुद्धा अजून इथे खेळून गेला, आपण पाहिलं सिरांसफोर्ड कोंडेरी. तो संघ सुद्धा अगदी पहिल्या सामन्यामध्ये चमकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये त्या संघाने थोडीशी कच खाल्ली, नांगी टाकली होती, आणि तसंच झालं इथे. कोंडेरी संघ आणि कोंडेरी गावाने दोन्ही पण संघ या स्पर्धेतून बाहेर घेऊन गेले ते. आणि तुम्ही आता तयारी करा ती 19 तारखेची. पेक्षानं कोंडेरी संघ तो क्वालिफाय झाला. आपला क्वालिफायमध्ये त्याने
अगदी मुकाबला खेळला होता, सॉरी फॉर दॅट. इथे आपण मॅच द मॅच देऊया सामन्याचा. प्रणय जाधव इज द मॅच द मॅच, ज्याने तब्बल 4 सिक्सर मारले होते प्रणयने. करेक्शन केलं जातं इथे आणि एकही डॉट खेळला नाही प्रणय.